नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कुशलची चांगलीच मस्ती ही जिरवलेली आहे रुद्रने कशा पद्धतीने कुशलला अद्दल घडवली आणि गिरिजाला वाचवलेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। कारण रुद्रच्या मनात कितीही विष पेरलं असलं तरीही जेव्हा विशाखाने सत्य सांगितलेलं आहे तेव्हा मात्र रुद्र हा धावत पळत गिरिजाला वाचवण्यासाठी आलेला आहे। हे सगळं आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। इकडे कुशलच्या मोबाईलवरती आता फोटो पाठवलेला असतो आणि कुशल तो फोटो इकडे दाखवत आहे गिरिजाला। म्हणजेच कुशलच्या मोबाईलवरती आता कोणता फोटो पाठवला असेल तर कुशलच्या मोबाईलवरती हा सावीने जो फोटो काढलेला असतो तो फोटो पाठवलेला आहे। आणि मग गिरिजा तो फोटो पाहते तेव्हा गिरिजा म्हणते की मला एक कळत नाहीये की हा तर रुद्रच्या बेडरूम मधला फोटो आहे आणि हा फोटो तुला कोणी पाठवला, हा फोटो तुझ्याकडे आला कसा, असं गिरिजा इकडे विचारत असते। तेव्हा मात्र कुशल तिला म्हणत असतो की ते महत्वाचं नाहीये, ज्या रुद्रसाठी तू एवढं सगळं करतेस बघितलं ना त्याला तुझ्याबद्दल काय वाटतंय, त्याला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाहीये आणि हे सगळं जे काय आहे ना हे सगळं चुकीचं चाललंय, एवढं लक्षात असू दे। कारण तू कितीही त्याच्यासाठी एवढं इथं मरलीस तरी काही फरक पडत नाहीये, तो मात्र तिकडे कोणत्या अवस्थेत आहे हे तू बघितलेलं आहे, असं कुशल गिरिजाला सांगत असतो। गिरिजा म्हणत असते की मला सांग नक्की हे सगळं कोणी केलंय, हे कोणी दिले तुझ्याकडे, कोण आहे या मागे, या सगळ्याला जबाबदार कोण आहे, असं इकडे विचारलं जात असतं। तेव्हा मात्र गिरिजा त्याला विचारते तर तो म्हणतो ते महत्वाचं नाहीये, तुला रुद्रने फसवलंय ना हे महत्वाचं आहे। आता मात्र गिरिजा म्हणत असते ते सगळं जाऊ दे, तू सांग आधी मला हे सगळं काय केलेस तू आणि हे सगळं काय कुठून मिळवलेस सांग एवढं। तर कुशल मात्र तिला काहीच सांगत नसतो। कुशल म्हणत असतो की नाही ते महत्वाचं नाहीये, तू सांग पहिलं की तुला हे जर वागलेलं आहे हे पटतंय का, कारण काहीही झालेलं असलं तरीही आता रुद्र तुझ्यासोबत जे काय वागतोय ते चुकीचंच आहे ना। कारण रुद्रने तुझ्याशी लग्न केलेलं होतं तरीही तो तुला फसवतोय आणि मी तुझ्याशी एवढं चांगलं वागत आहे आणि तुला माझ्याबद्दल काही पडलेलं नाहीये। गिरिजा आता विचारच करत असते की हे सगळं काय आहे, म्हणजे ह्या कुशलला कोण मदत करते घरातलं, कारण तिलाही वाटतं की कुशलला मदत करणारी व्यक्ती एकतर आत्ते सासूबाई असणार आहेत किंवा ती सावी। इकडे वासंतीच्या डोक्यातून विचार जात नसतात, तिला आता काही करून गिरिजाला सोडवायचं आहे म्हणून तिने पुढचे सगळे प्लॅनिंग करत असते। काय झालंय नक्की, गिरिजेच्या बाबतीत काय झालेलं असेल, हे सगळं कोणी केलेलं असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार वासंतीच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि त्यासाठी सगळे प्रयत्न वासंतीने सुरू केलेले असतात। चक्क गुरुजींना बोलवलेलं असतं, म्हणजे जे गुरुजी नागेश्वरचं नशिबाचं भाकीत सांगत असतात त्या गुरुजींना बोलवलेलं असतं। आणि त्या गुरुजींना बोलवल्यानंतर इकडे वासंती त्यांना विचारू लागते की मला एक बोलायचंय, पण मला तुम्ही आधी शब्द द्या की ही गोष्ट कोणालाही सांगणार नाही। तेव्हा ते म्हणतात की आजपर्यंत नागेश्वर साहेबांचं भविष्य सांगून मी त्यांच्या पापाचा वाटेकरीच झालेलो आहे, पण तुमच्यामुळं काहीतरी पुण्याचं काम करायला मिळतंय, बोला काय झालंय। तेव्हा इकडे ती सांगायला सुरुवात करते कालपासून गिरिजा गायब आहे, तिला आम्ही खूप शोधण्याचा प्रयत्न करतोय पण ती कुठे नाही माहिती, जो एक मुलगा आहे ना त्यानेच तिला फसवून नेले असं आम्हाला वाटतं। गुरुजी म्हणतात पण तुम्हाला असं का वाटतं, म्हणजे त्या मुलाबद्दलच का संशय आहे। तेव्हा वासंती सांगते की त्या मुलाला गिरिजासोबत लग्न करायचं आहे, त्यामुळं आम्हाला त्या मुलावरती संशय आहे। हे ऐकल्यानंतर इकडे वासंतीचं बोलणं गुरुजी म्हणतात की कसं आहे माहितीये का, नागेश्वर साहेबांना मीच सांगितलं होतं की ती मुलगी नशीबवान आहे। मग इकडे वासंती म्हणते बरोबर आहे, तुम्ही सांगितलं होतं, मग ती मुलगी नशीबवान आहे तर तिच्या आयुष्याचे भोग असे का आहेत, नक्की काय आहे। गुरुजी म्हणतात की हे बघा, ती जशी नशीबवान आहे तसं तिचा फायदा नागेश्वर साहेबांना होतो, पण नागेश्वर साहेबांनी आजपर्यंत जी पापं केलेली आहेत त्यामुळं त्या मुलीला सोसावं लागतंय। नागेश्वर साहेबांनी जे आजपर्यंत केलेलं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत आहेत। हे ऐकल्यानंतर खरं तर वासंतीला धक्का बसतो आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे ते सांगत असतात की आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, काही करून रुद्रदादाच तिला वाचवू शकतात। रुद्रदादांनी जाऊन जर तिला वाचवलं तरच सगळं काय ते नीट होणार आहे, अन्यथा कोणत्याही गोष्टी नीट होणार नाहीत। तेव्हा वासंती म्हणत असते की चालते मी सांगते त्याला। तेव्हा ते म्हणतात की नाही,
रुद्रदादांनी स्वतःहून गेलं पाहिजे आणि स्वतःहून या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. कारण आपण कोणी काही सांगून त्यांची समजूत घालून काहीच उपयोग होणार नाही, त्याचं फळ मिळणार नाही. आणि एक जो मंत्र आहे तो म्हणावा लागणार आहे आणि तो मंत्र घरातल्या पुरुषांनी म्हणायचा आहे. तेव्हा वासंती म्हणते, अहो पण हे कसं शक्य आहे, आमच्या घरात तर माहिती आहे ना. तेव्हा गुरुजी म्हणतात की चालेल, तो मंत्र तुमच्यासाठी मी म्हणेन, पण काही झालं तरी गिरिजाला आपण वाचूया, गिरिजाला काही होऊ द्यायचं नाही इकडे, असं वासंतीला गुरुजींनी सांगितलेलं असतं. मग फायनली आता ठरलेलं असतं, तो मंत्र म्हणायचा आहे आणि त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे गिरिजाला वाचवण्यासाठी आता गुरुजी सुद्धा वासंतीच्या मदतीला आलेले आहेत. एवढंच काय, वासंती त्यांना तिथे दक्षिणा देत असते, पण गुरुजी म्हणतात की नाही, नको मला, कारण आजपर्यंत जे काय मी पापं केलेले आहेत किंवा नागेश्वर साहेबांमुळे पापाचा वाटेकरी झालेलो आहे, त्या सगळ्यातून मला काहीतरी पुण्य केल्याचं लाभलं पाहिजे, म्हणून मला ते नको आहे, असं इकडे गुरुजींनी सांगितल्यानंतर मात्र आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जे काही घडत आहे त्यामुळं इकडे सावी आणि त्याचबरोबर उर्वशी पर्स घेऊन निघालेली आहे. ते पाहून सावी विचारत असते, मावशी तू कुठे चाललीस आता, तुला पण वाटतं का, ते नागेश्वर साहेब तर माहितीच आहेत मला, तेही घेऊन येणार आहेत, मग आता तूही जाणार आहे आणि त्यांची मदत करणार आहे. तेव्हा उर्वशी म्हणते, तुला नाही कळत आहे सावी, तू गप्प बसत जा, जर तुला काही समजतच नसेल तर तू का बोलत असतेस, कारण तुला माहिती आहे का काय होणार आहे ते, असं म्हणत ती तिला सांगते की तू काळजी करू नको, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव. इकडे रुद्राच्या शेजारी गिरिजा आली आणि गिरिजा म्हणते, तुम्हाला कंटाळा आलाय का, बरं हे घ्या, तुमच्यासाठी चहा आणलाय, चहा पिऊन घ्या बरं, असं म्हणत गिरिजाने रुद्रासाठी चहा आणलेला असतो आणि तो चहा ती देत असते. तेव्हा रुद्र म्हणतो की बाजूला हो तुम्ही कशाला आलाय तिथं. तेवढ्यात वासंती तिथे येते आणि वासंती म्हणू लागते की काय झालं रुद्र, कशाबद्दल, हे सगळी कशाबद्दल चिडचिड झालं. तेव्हा रुद्रला कळतं की त्याला भास होत आहे. तेव्हा मात्र रुद्र आणि त्याचबरोबर सगळेजण तिथं बोलत आहेत. तेव्हा विशाखा म्हणते, म्हणजे काय झालंय नक्की. तेव्हा रुद्र म्हणतो की म्हणजे काय म्हणायचंय, आता गिरिजा स्वतःहून तिथे गेलेल्या होत्या तर आपण काय हे करायचंय. तेव्हा विशाखा म्हणते की काल गिरिजा तुझा जीव वाचवण्यासाठी तिथे गेलेली आहे आणि तू तिच्यावर संशय घेतोय, तुला जराही काही वाटलं नाही रुद्र, तुझा जीव वाचवायला ती गेली आहे तिथं. रुद्र म्हणतो म्हणजे. तेव्हा ती सांगते की काल जेव्हा गिरिजा त्या कुशलला भेटायला निघालेली होती तेव्हा मात्र इकडे मला तिने जाताना भेटली होती, मला सगळं तिने सांगितलेलं आहे. मग ती त्या दोघींमधलं जे झालेलं बोलणं आहे ती रुद्रला सांगायला सुरुवात करते. ती रुद्रला सांगत असते की हे बघ रुद्र, काल तुम्ही जेव्हा दोघं मंदिरात जाणार होता, निघालेला होता, तेव्हाच गिरिजाला फोन आला त्या कुशलचा आणि कुशलने तिला सांगितलं आत्ताच्या आत्ता ये. मग तिला हे कळलं की रुद्रच्या जीवाला धोका आहे, कारण त्याने सांगितलं तू जर भेटायला आली नाही तर रुद्र कुठे जातो, काय करतो, या सगळ्या गोष्टींच्या खबरी माझ्याकडे आहेत आणि बघ मी काय करते ते. अशा पद्धतीने त्याने तिला धमकी दिलेली होती. मग तुझा जीव वाचवण्यासाठी तिने तिचा स्वतःचा जीव धोक्यात घातला आणि ती तिकडे गेलेली आहे. तेव्हा रुद्र म्हणतो म्हणजे. ते सांगायला सुरुवात करते की हो, मग हे सगळं काल का सांगितलं नाही, असं तिला सगळे बोलत असतात. म्हणजे वासंती बोलते, त्याचबरोबर श्रीमंत बोलतो. श्रीमंत म्हणतो हे काल का सांगितलं नाही तुम्ही आम्हाला. तेव्हा ती म्हणते की नाही लक्षात आलं माझ्या, पण रुद्र तुला काहीतरी करावं लागणार आहे, गिरिजा तिकडं स्वतःच्या जीवासाठी लढते. रुद्र म्हणतो एवढं सगळं आहे तरीही मी जे ऐकलेलं होतं ते. मग गिरिजा असं का बोलल्या की ती साडीचा रंग खूप चांगला आहे, माझ्यावर तो खूप खुलून दिसेल, मला खूप आवडली आहे, त्या घरात म्हणजे मी बंदिवासात आहे, त्या घरातून एकदा कधी बाहेर पडते असं झालंय मला, हे सगळं गिरिजा का बोलल्या, असं तो विचारू लागतो. तेव्हा मात्र इकडे विशाखाला सगळं आठवत असतं. गिरिजा जेव्हा भेटायला गेलेली असते तेव्हा काय काय झालेलं आहे या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. आणि इकडे रुद्राच्या डोक्यात सुद्धा तेच विचार असतात की मी जे ऐकलंय ते वेगळं आहे आणि आत्ता जे घडतंय ते वेगळं आहे, मग असं का, हा एकच प्रश्न रुद्रला पडलेला असतो. आणि रुद्र म्हणत असतो की नाही, या सगळ्या गोष्टींच्या मागे काहीतरी असं आहे की ज्यामधून मला या सगळ्यावरती मार्ग काढावा लागणार आहे. आणि आता विशाखाने सगळं सांगितल्यानंतर रुद्राची तर खात्रीच पटलेली असते की नक्कीच गिरिजा या संकटात अडकली. रुद्र म्हणतो नक्की काय झालंय, मग मी जे ऐकलं त्याचा अर्थ काय आहे. तेव्हा रुद्रला ती सांगू लागते की कसं आहे माहितीये का, दत्तू काकांना मारल्याचा म्हणजे दत्तू काकांना ज्या व्यक्तीने मारलेला आहे त्या व्यक्तीचा पुरावा त्याच्याकडे आहे आणि म्हणून तर गिरिजा तिथे गेलेली होती. पण तो पुरावा देण्यासाठी गिरिजाला त्या
कुशलने अट घातलेली होती की माझ्याशी लग्न कर तरच मी तुला दत्तूबापू काकांचा खुनी कोण आहे तो पुरावा देईल. तेव्हा मात्र विशाखाला ते विचारू लागतात की म्हणजे कोण आहे नक्की, तुला माहिती आहे ना? तेव्हा ती म्हणते मला नाही माहिती. मग गिरिजाला हे सगळं माहिती होतं तर गिरिजाने स्वतः का सांगितलं नाही आम्हाला, असं या सगळ्यांचं चाललेलं असतं. तेव्हा मात्र ती सांगते की नाही माहिती मला, तो पुरावा देणार म्हणजे त्याच्याकडून गुपचूप मोबाईल घेणार होती ती आणि मग पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस कंप्लेंट करणार होती. हे ऐकल्यानंतर मात्र इकडे मोठा राडा होत असतो आणि त्याच वेळी इकडे सगळं सत्य आता समोर आलेलं असतं. गिरिजाच्या लक्षात आलेलं असतं की या सगळ्यामागे काय चाललंय, कोण आहे या सगळ्यामागे, कशा पद्धतीने गोष्टी सोडवल्या पाहिजेत हे सगळं तिच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे गिरिजा रडत असते आणि तिचा आवरायला एक मुलगी तिथं पाठवलेली असते. त्या मुलीला गिरिजा म्हणत असते की तुझा मोबाईल दे ना प्लीज, ह्या लग्नासाठी मला जबरदस्तीनं उभा राहा केलं जाते, मला हे लग्न नाही करायचं, मला मोबाईल दे, असं म्हणत ती मोबाईल मागत असते. पण ती म्हणते नाही देऊ शकत आहे मी, कारण त्याने माझाही मोबाईल काढून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर माझ्याही सोबत तो तशाच पद्धतीने वागत आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता इकडे उर्वशी आणि सावी यांचं बोलणं सुरू असतं. उर्वशी म्हणत असते की तू यायची अजिबात गरज नाही, तू तिकडे येऊ नकोस, तेव्हा हे घरचं जे काय आहे ते तू मॅनेज कर, असं ती उर्वशी सावीला सांगत असते. तेवढ्यातच नागेश्वर घोरपडे तिथे येतात आणि ते म्हणू लागतात की काय शिस्त आहे तुमच्या दोघींचं, जर का तुमच्या कुठल्या कारणामुळे मला त्रास होणार असेल, मी अडचणीत येणार असेल तर मी सोडणार नाही, तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं. कारण तुम्ही जे काय करताय, तुमचं जे काय कांड चालू आहे ते जर का मला कळलं तर एकेकाला मी सोडत नसतो, असं इकडे नागेश्वर बोलत असतात. आणि तेव्हा मात्र इकडे सावी आणि उर्वशी दोघीही पाहत असतात. तेव्हा उर्वशी म्हणते की नाही दादासाहेब, मी तिला सांगितलंय की आता रुद्र दारू पिलेला आहे, त्याच्याकडे लक्ष दे, मी आल्यावर त्याच्याकडे बोलते आणि त्याला सगळ्या गोष्टी समजून सांगते, त्याच्यामुळं आत्ता तू लक्ष देणं गरजेचं आहे, एवढंच मी तिला सांगितलेलं आहे आणि तिला ते करायला सांगितले, बाकी काही नाहीये. तेव्हा नागेश्वर म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेवायची, कसं आहे माहिती आहे का, माझ्या विरोधात जर काही प्लॅन करून तुम्ही जवळ जाण्याचा प्रयत्न करत असाल तर त्या सगळ्या गोष्टी हाणून पाडल्या जातील, एवढं लक्षात ठेवायचं, काही झालं तरीही सोडणार नाही मी, असं नागेश्वर ओरडून ओरडून त्या दोघींनाही सांगत असतो. आता मात्र इकडे वाट लागलेली असते, ती म्हणजे सावीची. सावीला कळायचं बंद होतं की करणारे काय सावी, कारण तिला असं वाटत असतं की रुद्र आता तिचा होणार आहे. पण इकडे रुद्राच्या समोर सगळं सत्य आलेलं असतं आणि आता रुद्रला या सगळ्यामधून आता मार्ग शोधायचा असतो, तो म्हणजे गिरिजापर्यंत पोहोचण्याचा. आम्ही कालपासून गिरिजाला सगळेजण शोधतोय, मग गिरिजा सापडत नाहीये हे सगळं सांगितलं जातं. तेव्हा रुद्र इकडे म्हणत असतो की काळजी करायची गरज नाहीये, मला माहिती आहे गिरिजा कुठं आहेत. तेव्हा हे सगळेजण म्हणतात की म्हणजे गिरिजाला तिच्याच घरामध्ये कोंडून ठेवलेलं आहे, ही गोष्ट रुद्रला आता माहिती आहे, हे सत्य समोर आलेलं असतं. आणि तेव्हा मात्र सगळेजण म्हणत असतात की चालेल, आता गिरिजाचा शोध तर घेतला पाहिजे, गिरिजा नक्की कुठल्या संकटात तर नाहीये ना, या सगळ्या गोष्टींचा विचार सुरू झालेला असतो. तेव्हा विशाखा म्हणते की त्या कुशलच्या घरी जाऊन आलोय आम्ही, सगळीकडे शोधलंय, 4-4 वेळा त्याच्या घरी जाऊन आलोय, पण तिथं काही आम्हाला गिरिजा दिसलेली नाही. तेव्हा रुद्र म्हणतो की मला माहिती आहे ती कुठं आहे, असं म्हणत आता हे सगळेजण धावत निघालेले असतात, कारण गिरिजाचा शोध घेणं गरजेचं असतं, एवढंच त्यांच्या डोक्यात आहे. आणि त्याचबरोबर इकडे रुद्र म्हणत असतो की मला माहिती आहे म्हणजे नक्की कुठं आहे, या सगळ्या गोष्टी त्याला माहिती असतात. तर इकडे बरोबर त्या ठिकाणी हे पोचलेले असतात आणि तिथं आल्यानंतर पाहतात तर काय, तिथं तर वेगळंच त्याला परिस्थिती दिसत असते. तिथं तर गिरिजा नाहीये, त्या घराला कुलूप असतं, मग गिरिजा कुठे गेली, हा एकच प्रश्न आता सगळ्यांच्या पुढे उभा असतो. आणि मग मात्र इकडे वासंती म्हणू लागते की नाही, काहीतरी वेगळं घडतंय, काहीतरी विपरीत आहे, नक्कीच काहीतरी वेगळं आहे आणि त्या गोष्टीचा आपल्याला शोध घ्यावा लागणार आहे. इकडे ते लॉक तोडलं जातं, पाहिलं जातं, पण गिरिजा काही तिथं नसते. इकडे नागेश्वरला घेऊन उर्वशी वेगळ्याच ठिकाणी आलेली आहे आणि तिने स्वतःच त्या कुशलला फोन करून सांगितलेलं आहे की तुझा फोन बंद कर. आणि जेव्हा उर्वशी तिथे येते तेव्हा नागेश्वर म्हणतो की तर देवळातल्या घंटाशिवाय दुसरं काही दिसतंय का तुम्हाला, काही सगळीही तुमची नाटकं चाललेली आहेत, यामागेही तुमचा काही स्वार्थ दडलाय, असं म्हणत नागेश्वर विचारत असतो. आणि म्हणतो भास्करा दिदी, तुम्हाला फसवलंय का तुम्ही आम्हाला फसवताय हे तुम्हालाच माहिती, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टींचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, जर का या सगळ्यामागे तुमचा हात असेल तर मी तुम्हाला सोडणार नाही, असं तो बोलत असतो. आणि मग पुन्हा माघारी जाताना
उर्वशी जंगलाकडे चाललेली असते तेव्हा नागेश्वर तिला म्हणत असतो की आता तुम्ही काय जंगलात जाणार आहे, चला इकडं, आणि असं म्हणत तिला घेऊन निघालेला आहे. इकडे कुशल आलेला असतो, सगळी तयारी झालेली असते आणि तो गुरुजींना म्हणत असतो की बाद झालं, चला चला लवकर तयारीला लागा, सगळं नीट झालं पाहिजे, असं गुरुजींना तो सांगत आहे. आणि त्याच वेळी गुरुजी म्हणतात, अहो नवरीला ना काय आमच्याशी माझ्याशी लग्न करायचंय का? ती म्हणतो की हो, नवरीची एंट्री एकदम थाटात होणार आहे, काळजी करायची अजिबात गरज नाही. आता नवरी म्हणजेच गिरिजा, गिरिजाची एंट्री कशी थाटात होणार हे आपण पुढे पाहणार आहोत. तर गिरिजा आलेली असते आणि कुशल म्हणतो, ते बघा नवरी आलेली आहे. आता नवरी आलेली आहे आणि हे लग्न होणार असतं. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आता लग्नाची सगळी तयारी झाली आहे आणि गुरुजी म्हणतात की मुलीच्या गळ्यात पहिलं मंगळसूत्र आहे, तर आता लग्न कसं होणार? तेव्हा मात्र तो म्हणतो की आत्ता काढून टाकतो ना ते मंगळसूत्र, गरज नाहीये त्या मंगळसूत्राची, असं म्हणत ते मंगळसूत्र काढायला त्याने सुरुवात केलेली असते. तेव्हा मात्र रुद्र तिथे येतो आणि म्हणतो की बाद झालं, आत्तापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे. रुद्रप्रताप घोरपड यांची ती बायको आहे, एवढं लक्षात ठेवायचं. तिच्या गळ्यातल्या मंगळसूत्राला हात लावायची हिंमत कशी झाली तुझी, असं म्हणत रुद्रने त्याचा हात तसाच धरलेला आहे आणि हाणामारी सुरू झालेली आहे. इकडे गिरिजाला सगळ्यांनी सावरत आहेत आणि त्याचबरोबर रुद्रला सुद्धा इकडे रुद्र आणि कुशल यांच्यामध्ये मारामारी सुरू झाली. त्यानंतर कुशलने चाकू काढलाय, तो गिरिजाच्या गळ्याला लावलाय आणि म्हणत असतो की ही गिरिजा तुलाही मिळू देणार नाही आणि मलाही मिळू देणार नाही, आता फक्त ती माझी असणार आहे, असं म्हणत कुशलने एक वेगळाच डाव टाकलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.